शिरपुर शहर पुलिस थाने की डीबी टीम ने साहस और सूझबूझ दिखाते हुए महज 4 घंटों में लुटेरे को गिरफ्तार कर लिया। पुलिस ने इस कार्रवाई में करीब 6,30,000 रुपए का माल बरामद किया और 2 आरोपियों को हिरासत में लिया। शिकायतकर्ता जहांगीर खान दिलदार खान ने दी गई जानकारी के अनुसार 7 नवंबर की सुबह 11:30 बजे के दरमियान मालिक के साथ शिरपुर आए थे। उसी समय 3 अज्ञात व्यक्तियों ने चाकू के नोक पर उन्हें धमकाया और 20,000 रुपए नकद, मोबाइल फोन और कार की चाबी लेकर चले गए। आरोपी ने चालाकी के साथ मारपीट भी की और उसकी सफेद आर्टिगा कार लेकर फरार हो गए। पुलिस ने तत्काल कार्रवाई करते हुए 4 घंटे के भीतर दोनों लुटेरों को गिरफ्तार कर लिया है और लूटी गई कार तथा अन्य सामान भी बरामद किया। दिनांक 7/11/25 रोजी सकाळी 11:30 वाजता सुमारास फिर्यादी जहांगीर खान दिलावर खान राहणार देवचीमळा अख्तरबाद मालेगाव हे शिरपूर शहरामध्ये चोपडा रोडवर झालेल्या वृक्षतोडीच्या संदर्भाने वन विभागाकडे पास घेण्यासाठी शिरपूर शहरात आलेले होते। शिरपूर शहरात वन विभागाच्या कार्यालयात हजर असताना 3 इसमांनी त्या ठिकाणी जाऊन जबरदस्तीने त्यांच्या खिशातील वरच्या खिशातून 20,000 रुपये व पॅन्टच्या खिशात असलेला मोबाईल आणि त्यांच्या इर्टिगा कारची चावी जबरदस्तीने घेतली आणि तिथून पोबारा केला। त्यानंतर सदर इसमाने फिर्यादीचा भाऊ इब्राहिम पठाण याचे मोबाईलवर फोन करून तुला जर गाडी पाहिजे असेल तर 50,000 रुपये दे असे म्हणून गाडी घेऊन पसार झाले। फिर्यादीने पोलीस स्टेशन शिरपूर शहर येथे तक्रार दिल्यानंतर पोलीस निरीक्षक श्री किशोर कुमार परदेशी यांनी गुन्ह्याच्या अनुषंगाने डीबी पथकाचे 4 वेगवेगळी पथके तयार केली। शिंदखेडा, नरडाणा, शहादा व शिरपूर या शहरामध्ये शोधार्थ 4 पथके पाठवण्यात आली होती। डीबी पथकाने 4 तास शितापिने यांचा पाठलाग करून तसेच सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईलचे लोकेशन घेऊन 3 पैकी 2 इसमांना शितापिने ताब्यात घेतले। तसेच त्यांच्याकडून मारुती इर्टिगा कार सुद्धा ताब्यात घेतली। त्यांना ताब्यात घेतले असता त्यांचे नाव विचारलं त्यांनी त्यांचे नाव राकेश रावण कोळी तसेच विजय सुरेश निकुंबे दोन्ही राहणार गुजर खुर्दे असे असल्याचे त्यांनी सांगितले। तिसरा आरोपी पळून गेलेला आहे, त्याचा शोध आम्ही घेत आहोत। सदर आरोपितांकडून 1 इर्टिगा कार, 1 पोको कंपनीचा मोबाईल, 20,000 रुपये रक्कम रोख असा एकूण 6,30,000 रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलेला असून सदर आरोपीपैकी आरोपी क्रमांक 2 विजय सुरेश निकुंबे याच्या विरुद्ध 2 गुन्हे पोस्टीला दाखल असून हा सराईत गुन्हेगार आहे आणि त्याच्याकडून आणखी गुन्हे उघड येण्याची शक्यता आहे। त्याला न्यायालयात हजर करण्यात आलेले असून त्यांचा पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेला आहे। पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या नियंत्रणाखाली डीबी पथक पुढील तपास करीत आहे।